नमस्कार. आपण पाहत आहात आपला भारत न्यूज. देशातील युवकांसाठी एक महत्त्वाची संधी समोर आली आहे. विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027 या उपक्रमाला विकसित भारत प्रश्न मंजुषेपासून सुरुवात झाली आहे. आणि विशेष म्हणजे या प्रक्रियेतून निवड झालेल्या युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027 हा उपक्रम देशातील तरुणांना नेतृत्व, नवोन्मेष आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी सुरुवात करण्यात आला आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे विकसित भारत प्रश्न मंजुषा. ही प्रश्न मंजुषा 17 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत माय भारत पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली. 15 ते 29 वयोगटातील भारतीय तरुणांना या प्रश्न मंजुषेत सहभागी होता येणार आहे. प्रश्न मंजुषेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांपैकी अव्वल 10% आणि जास्तीत जास्त 4 लाख स्पर्धक पुढील टप्प्यासाठी पात्र ठरणार आहेत. पुढचा टप्पा असेल विकसित भारत निबंध स्पर्धा. यामध्ये निवड झालेल्या स्पर्धकांना 500 शब्दांचा निबंध सादर करावा लागणार आहे. त्यानंतर ही स्पर्धा थेट जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणार आहे. विकसित भारत प्रश्न मंजुषा, त्यानंतर निबंध स्पर्धा, मग जिल्हास्तरीय स्पर्धा, यानंतर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशस्तरीय विकसित भारत युवा नेतृत्व संवाद आणि शेवटी राष्ट्रीय विकसित भारत युवा नेतृत्व संवाद. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यातील सर्वोत्तम 50 निबंध प्रत्यक्ष सादरीकरणासाठी निवडले जाणार आहेत. त्यातून प्रत्येक जिल्ह्यात 2 सर्वोत्तम सादरीकरणकर्ते राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र. या उपक्रमात केवळ प्रश्न मंजुषा आणि निबंधच नाही तर युवकांसाठी 6 प्रमुख विभाग ठेवण्यात आले. यामध्ये विकसित भारत आव्हान, सांस्कृतिक विभाग, डिझाईन फॉर भारत, हॅक फॉर सोशल कॉज, युवा उद्योजक आव्हान आणि युवा संसद यांचा समावेश आहे. युवकांना नवोन्मेष, तंत्रज्ञान, उद्योजकता, कला आणि सार्वजनिक जीवनाच्या विविध क्षेत्रात आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळणार. प्रश्न मंजुषा 17 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026, निबंध स्पर्धा 5 ते 19 ऑक्टोबर, जिल्हास्तरीय स्पर्धा 10 ते 16 नोव्हेंबर, राज्यस्तरीय स्पर्धा 17 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर आणि राष्ट्रीय विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 10 ते 12 जानेवारी 2027 नवी दिल्ली. या राष्ट्रीय कार्यक्रमात निवड झालेल्या युवकांना तज्ज्ञ, सचिव आणि केंद्रीय मंत्र्यांसमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. तर काही निवडक अंतिम फेरीतील युवकांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. आपण पाहत होता आपला भारत न्यूज, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.